नाही पण ताई, आता आपण शेतकरी कामगार पक्षाच्या संस्कारामध्ये वाढलात. आंदोलनं किंवा सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच तुम्ही काम करत हो, आहात. प्रत्येक आंदोलन त्या त्या दिशेने होतं. उद्देशानं होतं. पण त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कसा काय प्रवेश झाला तुमचा? नाही, हे बघा, कारण नसताना म्हणजे 1985ला मी माझं विधानसभेचं तिकीट कोल्हापूरमध्ये मागितलं, का माझं तेवढं काम होतं. आणि त्यावेळेला आमचे दिबा पाटील साहेब आमचे सरचिटणीसच होते. त्यांनी मला सांगितलं की भारती, तुझ्या तिकिटाला काही अडचण येणार नाही. आणि नेमकं पुलोतचं सरकार आधी होतं आणि ते पुढं कंटिन्यू होईल असं लोकांना वाटत होतं. आता त्यांच्या चिटणीस मनामध्ये काय ठरलं, मी तरी बघा माझ्यावर असणारे कार्यकर्ते आजही आहेत ते, आम्ही सगळे एसटीत बसलो आणि कोल्हापुरात पोहोचलो आणि मी पुढारी उघडला. तर पुढारीत बातमी होती, प्राध्यापक एन डी पाटील कोल्हापूर विधानसभेचे उमेदवार. रात्री 12ला मला सांगितलं तू कोल्हापुरात जा, आणि पेपरमध्ये बातमी वाचली. मी माझ्या पक्षाच्या ऑफिसवर गेले, म्हणजे तुम्ही मला सांगायचं तरी, एक बातमी देण्यापूर्वी मला बोलवायचं, सांगायचं असं आहे. एन डी पाटील सुद्धा एक महान नेते आहेत, मला काय त्यांच्याबद्दल वाईट वाटायचं कारणच नाही आहे. बी डी किल्लेदार तेव्हा पक्षाचं बघत होते. ते म्हणाले की नाही भारती, असं आहे तसं आहे आणि एनडीची गरज येणाऱ्या पुलोत सरकारमध्ये फार आहे. त्यांनी पण निवडणूक नंतर लढवली होती ना, पण पडले ना, तेव्हा त्यांच्यावर मी नव्हते. तर किल्लेदार म्हणाले की नाही, तुम्ही असं नका करू, माझं ऐका तुम्ही. ठीक आहे म्हटलं. मी तिथून रागारागात आम्ही सगळेच आमचे कार्यकर्ते, सुरेश साळुंखे, चंदू साळुंखे वगैरे सगळे आम्ही आलो आणि घरात आले. आणि दुसऱ्या दिवशी बातमी पेपरला, भारती पवार यांची हकालपट्टी. तुम्हाला काहीच कारण नाही सांगितलं? कुठं सांगितलंय? आजही सांगावं त्यांच्याकडे कोणी विनाकारण. आणि ती पण पुढारीला चौकटीत बातमी होती, भारती पवार यांची पक्षातून हकालपट्टी. ठीक आहे म्हटलं. किती 1985 85 पासून मी 90 पर्यंत माझ्या पातळीवरती, म्हणजे मला कधी दक्षता समितीचं काम करू वाटलं तर करायचं, पण मी पूर्णपणे राजकारणापासून बाजूला होते. आपण चळवळी सुरू राहिल्या आणि ह्याच 85ला सदाशिवराव मंडलिकांची पहिली विधानसभेची निवडणूक, जी निवडणूक विक्रमसिंह घाडगे विरोधात सदाशिवराव मंडलिक, एक ट्रॅक्टर ड्रायव्हरचा मुलगा विरुद्ध राजे, अशी ती निवडणूक लक्षवेधी लढत होती. आणि मंडलिक साहेब मला भेटायला, आमचं बावड्यात बघा, हे तुमचं हे आहे ना ऑफिस, एवढंच घर होतं, बाहेर असे फळ्या वगैरे लावल्या होत्या. तर एवढा मोठा माणूस आलाय, मला काही समजे ना. ते आले, बसले, चहा पिला स्टाईलनं त्यांच्या. भारती, काय तुमचा काय विचार आहे? काय साहेब, काय विचार काय असणार आहे? नाही, पक्षांतून तुम्हाला काढून टाकले. ठीक आहे, त्यांनी काढलं त्यांचं बरोबर. बरं, राहू दे म्हटले, बाकी काय बोलू नका. माझ्या प्रचारासाठी तुम्हाला दररोज सकाळी गाडी न्यायला येईल, माझ्या प्रचारासाठी तुम्ही यायचं. आणि मग मी कागल तालुका पिंजून काढला, ज्यामध्ये 3 वेळा मला कागलमध्ये दगडफेक झाली. हे जी आज खून दिसते ती, एक वेळ गाडी आडवी ठेवून माझ्या काचा फोडल्या विक्रमसिंह घाडगेंच्या पूर्ण लोकांनी. त्या निवडणुकीमध्ये 237 मतांना मंडलिक साहेब विजयी झाले. आणि तेव्हाही आम्ही बघा 2 वाजता रात्री, कारण तेव्हा कर्फ्यू पुकारला कागलमध्ये, कारण ती नक्की मोठी भांडणं झाली असती म्हणून. मग मंडलिक साहेबांच्या, मला दिबा पाटलांच्या नंतर माझ्या जीवनात ज्या नेत्याला महत्त्व आहे त्यापैकी सदाशिवराव मंडलिक साहेब हे पण सुद्धा मला माझ्या गुरुसारखे आणि माझ्या वडिलांसारखे आहेत. तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते आणि ही निवडणूक ते लढून आले. त्यांचाही बंडखोर स्वभाव होता. आणि आम्हाला जे त्यांनी सांगितलं खरं खोटं त्यांनाच माहीत असेल. 99ला जेव्हा शरद पवारांनी स्वतःच्या पंतप्रधान पदासाठी पक्ष सोडला, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल तर एका 5 स्टार हॉटेलमध्ये सदाशिवराव मंडलिकांना घेऊन बसले. ही साहेबांनी सांगितलेली गोष्ट आहे, माझी नव्हे. आणि बसले आणि मग असं आहे तसं आहे, म्हणजे माझ्यात ती कुवत आहे. आणि मग आम्हाला मुद्दाम महाराष्ट्र, म्हणजे ते नेहमीच राजकारण की महाराष्ट्राला हे युपीवाले किंमत देत नाहीत, मग आपला स्वाभिमान आपण घाण टाकायचा का, आपण शाहूंचे विचार सोडायचे का, शिवरायांनी कधी मान दिल्ली पुढं वाकवली नाही. शिवराय म्हटले की आम्ही ताठ होते बघा.
काय त्यांना काय काय सांगितलं. मग ते कोल्हापुरात आले. मग कोल्हापुरात ते बाबा कुपेकर, दिग्विजय खानविलकर या सगळ्यांना बोलवलं. आणि बरं हे सगळे जाऊ द्यात हो, मला काय त्यांच्याशी हे नव्हतं. पण माझा ठाम निर्णय होता की मी काँग्रेसमध्येच राहणार. कारण मला एकदा त्या प्रादेशिक पक्षांचा अनुभव आला होता, म्हणून मी ठरवलं. आणि मला तू हा पक्ष सोडू नको सांगायला येणारे उदयसिंगराव गायकवाड सुद्धा होते. स्वतः माझ्या घरी आले ते. भारती, काँग्रेस तुमच्या नक्की या पडत्या काळातला विचार करेल आणि तुमचा हे करेल. आता माझ्यासमोर एवढा यक्ष प्रश्न होता. एकतर माझा मुलगा दवाखान्यात होता डॉक्टर आर्गेंच्या, तो आजारी होता. तिथं खानविलकर साहेब आले, मंडलिक साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर आलं पाहिजे. आणि खरं मी प्रवेश कधी केला आहे काँग्रेसमध्ये 97ला, जी पहिली निवडणूक लागली 2.5 वर्षात. पहिली निवडणूक लागली ती 2004ची निवडणूक साहेबांनी लढवली, ज्यामध्ये ते धनंजय मुन्ना महाडिक त्यांच्या विरोधामध्ये होते 2004ची. आणि त्या सभेमध्ये आम्ही प्रवेश केला. प्रवेश करताना सुद्धा मला इतकी धाकधूक होती की मी गेले कित्येक वर्ष काँग्रेसच्या विरोधात वागले, बोलले, लढे केले. त्या व्यासपीठावरती जाताना सुद्धा माझे पाय असे थरथरत होते. आणि छगन भुजबळांनी सुद्धा त्याच वेळेला प्रवेश केला होता 97ला. शिवसेना त्यांनी सोडली होती. त्यांचे जे 17 आमदार होते ते त्यांच्या सकट. आणि मला वाक्य आठवते तेव्हा, शाहू महाराज आपले आत्ताचे बाळासाहेब ठाकरेंना भेटायला मुंबईला गेले होते. आणि हे आम्हाला नुकतंच कळालं होतं. मी ते माझ्याकडं हे पत्र तरुण भारतला बातमी आली ती. आणि मी म्हटलं, मला आज माझ्या राजर्षी शाहूंच्या या नगरीत या बिंदू चौकातल्या व्यासपीठावरतून बोलताना अनंत यातना होत आहेत. अनंत यातना यासाठी होत आहेत, राजर्षी शाहू महाराजांचा वारस सांगणारे शाहू महाराज बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला जाऊन शाहू महाराजांची इज्जत घालवलेली आहे, याचं मला दुःख होते. त्यांची मी काल मुलाखत ऐकली आणि त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की माझ्यावरती काँग्रेस अन्याय करते आणि म्हणून मी बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेलो. हा उलटा नाही आहे. राजाकडं जनतेनं जायचं असते की आम्हाला चटणी भाकर तरी द्या. राजाच जर भीक मागायला लागला तर जनतेनं बघायचं कुणाकडं. आणि हीच माझ्या दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्राची हेडलाईन होती. तुम्हाला कोणी म्हणजे उजव्या किंवा हिंदुत्ववादी पक्षांनी संपर्क नाही केला त्या काळामध्ये? नाही, तो मी केला असता तरी गेले नसते. कारण पण केलाच नाही कधी. नाही, कारण कसं आहे, विजय कुलकर्णीला माहीत होतं माझे विचार काय आहेत, विजय देसाईंना माहीत होतं. आम्ही एक तत्त्व ठेवलं त्याकडे. हे बघा, गणफुले असतील, ते आता आहेत किंवा वारले असतील, भाजप जनसंघाचे त्या काळचे, त्या सगळ्यांना माझा लढवया स्वभाव माहीत होता. ते कधी माझ्या आडवे आले नाहीत. आणि मला वाटते मी जेव्हा विद्यार्थी देशात काम करत होते तेव्हा चंद्रकांत दादा हे अभाविपचं काम करत होते. आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला कधी काय एकेकाला आता तुमचा स्वभाव ज्याला माहीत आहे तो तुमच्याकडं त्या दृष्टीने येणारच नाही. त्यामुळं आणि काँग्रेस का जवळची वाटली तर मला असं वाटलं की शेतकरी कामगार पक्षातले किमान जे काही निर्णय आहेत ते निर्णय काँग्रेसनं आम्हाला मान्य केलेले आहेत. म्हणजे जमिनीला भाव दिला, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं. केशवराव भोसले नाट्यगृहात मी त्या काळामध्ये एक मोठी महाराष्ट्रातल्या युवकांची परिषद घेतली होती. तोही प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे. मला कोल्हापुरातल्या अनेक दानशूर नेत्यांनी आमच्या सांगितलं की तू घे ती परिषद. केशवराव भोसले नाट्यगृहाचं काय आपण बघू, पैसे द्यायचे का नाही द्यायचे ते नंतर बघू, पण कुणी तांदूळ देतो, कुणी डाळ देतो असं सांगितलं. आणि आम्ही जेवणाची व्यवस्था करतो. आणि मी मोठी युवकांची सभा घेतली. अहो, सकाळपर्यंत एक वाटी तांदूळ नाही, काय एक वाटी तूर डाळ नाही. बरं, महाराष्ट्रातनं आलेल्या तरुणांना जेवणाची व्यवस्था तर करावीच लागेल ना. आमच्या घराच्या दारात मी मांडव घातला आणि आमचं किराणा दुकान होता, घोडके म्हणून आहेत जे महाद्वार रोडला. त्यांना म्हटलं मला एक पोतं तांदूळ द्या, तुमचे पैसे मी कधी जसे जमेल तसे देते, आणि एक 15 किलो तूर डाळ द्या आणि आमटी भात केला आणि त्या पोरांना मी घातलं.
म्हणजे तुम्ही लढणार असाल तर लढाई अशी असली पाहिजे. आता मी काय करू, मला माझ्या नेत्यानं काही दिलंच नाही, मग पोराने उपाशी राहावं का? नाही. ताई मला एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न की नंतरच्या काळामध्ये जेव्हा डाव्या पक्षाच्या चळवळी थंडावल्या तर त्यातले बहुतेक नेते किंवा आपल्याच पक्षात राहून सगळ्यांनी काँग्रेसची सलगी केली कारण विचाराने बरोबर आहे. प्रश्न म्हणजे पक्ष जवळचा वाटला. पण आता अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसची एक स्वतःची शैली आहे म्हणजे काम करण्याची अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून की एक वेगळेपणा. वेगळेपणा आहे, बॅलन्स्ड आहे. हो, म्हणजे फारसं काही हे नाही करत कुणाला दुखवायचं नाही सगळ्यांनाच तूही माझा, हाही माझा. पण डाव्या विचारसरणीच्या कडक धोरणामुळं नंतरच्या काळामध्ये काँग्रेसचा मतदार अलीकडच्या काळात काँग्रेसपासून दुरावला असं नाही वाटत तुम्हाला? त्याचं कारण हे आहे. हे बघा, माझं मत आहे की यशवंतराव चव्हाणांसारख्या माणसानं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असला पाहिजे म्हणून शेतकरी कामगार पक्षाला पाठबळ दिलं, हे वस्तुस्थिती. आणि शेतकरी कामगार पक्षातल्या प्रत्येक नेत्याचं भाषण हे यशवंतराव चव्हाण सभागृहात बसून ऐकायचे आणि त्यातल्या ज्या नोट्स आहेत, म्हणजे रेशनवरचं धान्य जे आहे त्या काळात 12 किलो मिलो मिळायचा, ते त्या काळात आपल्या गरिबांसाठी त्यांनी केलेलं मोठं काम आहे. तर ते सगळं लिहून घ्यायचे आणि त्याप्रमाणे ते सरकारमध्ये जसं जमेल टप्प्याटप्प्याने ते करत जायचे. शेतकरी कामगार पक्षानं मोठी चूक ही केली की माझं आजही मत आहे की दुसरी पिढी जी यायला पाहिजे राजकारणामध्ये म्हणजे आमच्यापासून, तिला कापूनच काढलं. म्हणजे त्यांना कुठेही चान्स ठेवला नाही. त्यांनी फक्त हातात झेंडा घ्यायचा आणि ओरडत जायचं. नाही पण याच्यामुळे चळवळीचं किंवा त्या नुकसान विचारांचं झालं. नुकसान झालं ना. नुकसान झालं. आणि त्याच काळामध्ये पण ताई मला पुन्हा म्हणायचंय की काँग्रेसचं नुकसान झालं की नाही? मग ते सांगता सांगता मी राहिले. यशवंतराव चव्हाणांनी ज्याप्रमाणे एक समतोल राखला होता, त्याच्यानंतर साखर कारखाने आले, मग दूध डेअऱ्या आल्या, मग दूध संस्था आल्या. म्हणजे जो समृद्धीचा भाग आहे गावखेड्यातला तो समृद्ध झाला. मग त्यावेळेला तिथं जे तुमच्या ताब्यात जर एखादी सोसायटी असेल ना, तुम्ही म्हणजे मालकच हो त्या सोसायटीचे. त्यामुळे तुमच्यात जो एक आळसपणा आला. मनुष्य लढतो कधी? जेव्हा उरणच्या आंदोलनामध्ये 40,000 लोक का आले, तर इथून जर आम्हाला काढलं तर आमचं काय होणार? काँग्रेसनं त्यांना इतकं दिलं की आता आपण खाल्लेलं बाहेर आलं तर काय, यासाठीच बरेच जण गेले. आणि एक 4-5 वर्षाचं सेना भाजपचं जेव्हा सरकार होतं त्या काळामध्ये त्यांनी काही फायली तयार ठेवल्या होत्या. किरीट सोमय्याला त्याच कामासाठी नेमलं होतं ना. आता तो भाग वेगळा आहे की ते सगळे त्यांच्याकडे घेतलेत. आता ते त्यांना परत कधी बाहेर काढतात हे माहीत नाही आहे. काँग्रेसचं मतदार दूर जाण्याचं महत्त्वाचं कारण, पक्ष म्हणून त्यांनी काही वाढ केली नाही. पक्ष कधी वाढतो, कार्यकर्ता कधी टिकून राहतो, नेता गेला तरी मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे. बरोबर. जेव्हा प्रत्येकानं आपापला एक समूह तयार केला, हे राजकारण पक्षाच्या विचारांपासून समूहाच्या विचारापर्यंत आलं, ज्याला पायात पाय घालून पाडणं असं म्हणतात. मग ती जी संस्थानं तयार झाली महाराष्ट्रात असं की देशभर असतील, पण त्या संस्थानातनं बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी आहेत, काँग्रेसच्याच ना त्या. तसं ती बाई बघा केवढी निडर, हे ते काय. सोनिया गांधी विदेशी आहेत, हा मुद्दा सोडण्यामध्ये शरद पवारांचा हात आहे असं मी डायरेक्ट बोलते. ममता बॅनर्जींना पक्ष सोडायला लावला आणि त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. काँग्रेसला असं वाटायचं ठीक आहे, डाव्यातले लोक जे आहेत ते किमान कामगारांच्यासाठी हक्कासाठी लढतात आणि त्याप्रमाणे कामगारांचे अनेक हक्क त्यांनी तयार केले होते, अनेक कामगार कायदे तयार केले, त्यातूनच प्रॉव्हिडंट फंड आला, त्यातूनच LIC योजना आल्या, अशा अनेक गोष्टी केल्या. काँग्रेसचं असं म्हणणं होतं की जिथं आपण घट्ट आहोत तिथं घट्ट राहूयात. ताई 1971 पासून सुरू झालेला हा तुमचा प्रवास, 55 वर्ष तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करता. तुम्ही अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतर पाहिलीत. 3.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक महानाट्य घडलं आणि एकूणच
म्हणजे महाराष्ट्राची जी काही परंपरा आहे राजकीय आणि सामाजिक, याला ते सगळ्याला छेद देणारं होतं. आणि त्याचा जो काही परिणाम आता गेल्या 3.5 वर्षामध्ये दिसतोय आपल्याला, कारण असं बोललं जातं की कोल्हापूरमध्ये कोण विरोधी आहे आणि कोण सत्तेत आहे हे कळत नाही. तर सेम तसं आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे. आणि लोकशाहीची खरी ताकद असते विरोधी पक्ष, आणि ते कुठं दिसत नाहीये. तर तुमच्या या 55 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये या परिस्थितीकडं तुम्ही कसं पाहता? मला त्या बाबतीत ज्यांनी महाराष्ट्र घडवला ते सगळे नेते, त्यांनी एक तत्व नेहमी पाळलं होतं की विरोधी बाकावरच्या माणसाला तितकाच मान सन्मान दिला पाहिजे. आणि विरोधी पक्षनेता पद हे सुद्धा काँग्रेसनं तयार केलेलं पद आहे, त्याला संवैधानिक कोणतंही मान्यता नाही आहे. तर त्यानं त्याच रुबाबात राहिलं पाहिजे की लोकांच्या प्रश्नासाठी. ही एक पद्धत. आजचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, जेव्हा ते माझ्या मतानं 25व्या वर्षीच 21व्या वर्षी ते महापौर झाले आणि 25व्या वर्षी ते आमदार झाले. विलासराव देशमुख वगैरे तेव्हा मुख्यमंत्री असावेत असं नक्की आठवत नाही मला. पण देवेंद्र फडणवीस सारखा एक तरुण ज्याच्याकडे काहीतरी व्हिजन आहे असं म्हणून काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी सत्तेतल्या मंत्र्यांनी त्यांना खूप सपोर्ट केलेला आहे. हे कधी तुम्ही त्यांना अंतर्गत विचाराल तर ते कबूल करतील की एक भाजपचा जरी नेता असला तरी तो ते राज्याची जडणघडण आणि राजकीय संस्कृती होती. या संस्कृतीला लोकांना बदल हवे असतात, वैचारिक पाहिजे असतात. भारतीय जनता पक्षाचा तर भारतीय जनता पक्ष राहिलेलाच नाहीये. तो सर्व पक्षांचा मिळून एक पक्ष झालेला आहे. त्यामुळे त्यांचा जो काही मूळ विचार असेल त्या विचाराला काळिमा फासला गेलेला आहे. म्हणजे माझं राहिलेलाच नाहीये. आता प्रश्न सोडवावेत असे बरेच प्रश्न आहेत, पण सत्ताधाऱ्यांची भूमिका एकच आहे. निवडणूक आली, आता बिहारमध्ये त्यांनी 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर टाकले आणि महाराष्ट्रात 1,500 टाकले. म्हणजे बिहारवाले जरा भाग्यवान आहेत, 10,000 रुपये मिळाले. पण हा इथल्या महिलांनी, आमच्या वेळी जर असं काही झालं असतं तर ते आम्ही आमच्या अकाउंटवरनं डायरेक्ट तिकडे परत ट्रान्सफर केले असते. कारण 1,500 रुपयाला साधा आता सोन्याचा मनी सुद्धा येत नाही, किंवा तेलाचा डबा सुद्धा 1,500ला येत नाही, तो 2,100 रुपयाला येतो. जेव्हा माणसाच्या मताची किंमत कमी होते तेव्हा राजकारणातला राक्षसीपणा वाढत जातो, आणि आज तेच झालेलं आहे. आणि जेव्हा सत्ताधाऱ्यांना असं वाटतं हे मी पैसा टाकून सहज घेऊ शकतो, तेव्हा या मताची जी किंमत आहे ती पूर्णपणाने लयाला गेलेली. हा झाला पहिला भाग. अजूनही किमान महाराष्ट्रामध्ये UP बिहारसारखी परिस्थिती नाही आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था असतील किंवा वीज असेल, हे सगळं प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आपल्या खिशाला परवडणारं अजून तरी आहे, पण पुढच्या काळात ते राहील की नाही याची शाश्वती नाही. आपला सगळ्यात जास्त आहे. हां, विजेचा दर. आता ते मला त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं आहे. आता कोयना धरण बांधणं यशवंतरावांचं स्वप्न होतं, नेहरूंचं स्वप्न होतं. त्या धरणातून वीज निर्मिती करणं हेही यशवंतरावांचं स्वप्न होतं. महाराष्ट्राला पहिल्यांदा वीज आली, लक्षात घ्या तुम्ही. आणि ती वीज आपण वापरून मध्य प्रदेशला आणि गुजरातला ते चोरून आणि पळवून आणि नेतच होतं, ही वस्तुस्थिती होती. पण म्हणून महाराष्ट्र सरकारनं ते चोरतायत म्हणून त्यांच्यावर कधी ॲक्शन नाही घेतली. माहीत होतं सरकारला की मुंबई वसई विरारच्या पुढं आपल्या वीज गुजरात चोरते, पण ते म्हणायचे की ठीक आहे समाजासाठी आहे, त्या चोरीला एवढं महत्त्व नव्हतं. पण आज अदानीकडे जेव्हा ही वीज देता तुम्ही, लक्षात घ्या, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि तो मीटर घेऊन आमच्या दारात जेव्हा येतो तेव्हा आमच्या तळपायच्या मस्तकाला जाते. कारण हा 55 वर्षाचा महाराष्ट्र आम्ही पाहिलेला आहे. आणि मग कोणीतरी कुणाचे तरी किशे भरण्यासाठी राजकारणाचा वापर होत असेल आणि तरीही माझ्या तरुणाला कळत नसेल तर ही खरी शोकांतिक आहे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा, तू वीज आणलेली नाही आहेस, तू वीज निर्माण केलेली नाही आहेस.
आमच्या जमिनी गेले ते आमची माणसं आजही धरणग्रस्त म्हणून गावोगावी फिरतायत. त्यांना आजही प्रशासनानं काही दिलेलं नाही. पुनर्वसन बऱ्याच लोकांचं अजूनही व्हायचं. 90% लोकांचं पुनर्वसन झालेलं नाहीये. आणि अशा महाराष्ट्रामध्ये अदानी येतो आणि त्याला सत्ताधारी आणतात आणि आमचं स्वावलंबत्व काढून घेतात. ही खरी शोकांतिका आहे. किंवा अटल सेतू म्हणून बांधला जातो आणि त्याच्या पुढची 5-7-70 एकर जमीन ही अदानीला दिली जाते. हा आमचा पराभव आहे. म्हणजे हा या राजकीय परिस्थितीचा घेतलेला परिपाक आहे. हा परिपाक आहे. आणि हा का आला? मला आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना विचारायचं आहे की 2014ला तुम्हाला ज्या पद्धतीनं लोकांना बदल हवा होता म्हणून तुम्हाला भरभरून मतं दिली ना, हे धंदे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विचारामध्ये असणारं काही काम केलं असतं तर 1500ही द्यायला लागले नसते, 10,000ही द्यायला लागले नसते. ते तुम्ही केलंच नाही. उलट जे आपल्याला मिळत नाही ते मिळवण्याचा अट्टहास केलात तुम्ही. 1999च्या सभागृहामध्ये मी जेव्हा उठून उभा राहून सांगितलं आरक्षणामधून मला मिळालेले ही 5 वर्ष होती ती मी लढले, जिंकले आणि सभागृहामध्ये एकटी बसले. मी महाडिक साहेबांच्या गटामध्ये गेले नाही. मी एकटी लढली आणि भाषण केलं की बुवा हे मला आरक्षणाने ही जागा मिळाली ती मी पुढे लढणार नाही. का तुम्ही मला आरक्षण दिलं त्या काळानंतर ते आरक्षण बदललं मग मला हे पाहिजेच म्हणून मी माझ्या मुलाला नाही उतरवलं त्यात. आज काय झालंय, महानगरपालिकेमध्ये 1 रुपयाही नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. जे काही बाहेर होर्डिंग्स जे काही लागत आहेत ते सगळे दादांत खोटे आहेत असं माझं म्हणणं आहे. आपल्याला त्या विषयाकडे यायचं आहे. हां, तेव्हा त्यामुळं राजकारणाची जी तुम्ही म्हणताय उदासीनता, मग काही झालं तरी किंवा आता आलेला वोट चोरीचा मुद्दा, मग तुम्ही निवडून येणारच आहे, सत्ता तुमच्याकडेच राहणार आहे, मग आपण कशाला लढावं? पण म्हणून मी नेहमी येतो दिबा पाटलांच्याकडं किंवा विठ्ठलराव हांडेंच्याकडं किंवा उद्धवराव पाटलांच्याकडं. काँग्रेस कधी हरणारच नाही असंच त्यावेळेचं वातावरण होतं. तरीही ती माणसं लढत राहिलीत. काय म्हणालीत की तुम्ही जिथं चुकताय तिथं आम्ही तुमच्या विरोधात आहोत. केशवराव धोंडगे गरिबीवरचं भाषण करत असताना ते कोसळले. गरिबाच्या व्यथा सांगत असताना त्यांना रडू आवरलं नाही, भावना आवरल्या नाहीत आणि ते बेशुद्ध पडले सभागृहात. म्हणजे सामान्य माणसाबरोबरची असणारी तळमळ आज किती सभागृहात आमदार उपस्थित असतात सांगा. मग पार्थ पवार सारखी प्रकरणं घडतात. नाही पण तुम्ही किंवा तुमच्यासारखे जे लोक त्या काळात चळवळीतून घडले आणि पुढे आले कदाचित राजकीय यश मिळालं नसेल, पण मग नैराश्य येत नाही हे सगळं बघून? नाही, कारण सत्तेसाठी आपण राजकारण करतोय हे आमच्या डोक्यातच नाहीये. आम्हाला माहित आहे सामान्य माणसाच्या लढ्यासाठी आपण उतरलं पाहिजे, मग तो कुठलाही असो. म्हणजे कोल्हापुरात आज कुठलाही प्रश्न निर्माण झाला असेल तर मला असं वाटतं मी स्वतः उतरते. माझ्यावर येऊ देत, 5 येऊ देत, 10 येऊ देत, 15 येऊ देत, तर आम्ही उतरतो. विशाळगडावरची घटना घडली, आम्ही शाहू महाराजांच्याकडे गेलो, आम्ही त्यांना बाहेर काढलं, आम्ही विशाळगडावर गेलो, ज्यांना आपल्याला सहकार्य करता येईल ते केलं. आपण वाट बघायची नसते, कार्यकर्त्यानं वाट बघायची नसते आणि कार्यकर्त्यानं सत्तेची स्वप्न बघायची नसतात. तरच तो कार्यकर्ता, मी जरी आज काँग्रेसमध्ये असली किंवा पूर्वी मंडलिक साहेबांच्या म्हणून राष्ट्रवादीत असली तर त्यातला सुद्धा कुणीही माणूस माझ्याविषयी एक शब्दही वाईट बोलू शकणार नाही. त्याचं कारण की मी कुणाच्याही कधीही निंद्यात राहिली नाही. माझा विचार हीच माझी ताकद आहे आणि आज नसेल पण ह्या ताकदीच्या जीवावरती आम्ही नक्की काहीतरी युवक तयार करतो आहोत आणि आमचं ते चालू आहे. जो प्रश्न तुम्हाला आज पडला की आज का नाही रस्त्यावर येत आहेत, तर आमची ती मांडणी चालू आहे. आम्ही गप्प बसलेलो नाही आहे. पूर्वी आम्ही काँग्रेसच्या विरोधात होतो, आता आम्ही या पूर्ण समाज आणि राजकारणाच्या व्यवस्थेच्या विरोधात आहोत, त्यामध्ये कुणी असो. आणि 50-55 वर्षाची राजकीय सत्ता काँग्रेसनी भोगल्यामुळं किंवा अनुभवल्यामुळं त्यांना अजूनही जाणवत नाहीये की आपण विरोधी पक्षात आहोत. ही खरी चळवळीची शोकांतिका आहे. इतके मुद्दे आहेत पेटून उठण्यासारखे की दररोज एक प्रश्न घेऊन रस्त्यावर तुम्ही हाक मारलीत
तरी आता लोक म्हणतात "हो, आम्हाला कोणी आम्ही प्रश्न म्हणते पेपरवाले सुद्धा आम्हाला बातमी देत नाहीत." बातमी द्यायला पत्रकारांच्याकडे जायचं नसतं, त्यांना द्यावीच लावायची असते.